आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर 2 दिवस चाललेल्या थरारक बचाव मोहिमेत अखेर 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे। या दुर्घटनेत मोहन चव्हाण वय 55 आणि जयश्री चव्हाण वय 48 राहणार सोनगीरवाडी यांचा मृत्यू झाला आहे। 23 एप्रिल रोजी सायंकाळी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अमित जाधव यांना कुंभरोशीजवळ घाटातील धोकादायक वळणावर बॅरिकेड्समध्ये अडकलेली स्प्लेंडर मोटरसायकल आढळली। त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्सने तातडीने शोध मोहीम सुरू केली। अंधार, धुके, पाऊस आणि निसरड्या उतारांमुळे मोहीम अत्यंत कठीण ठरली। पहिल्या रात्री पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मोहीम राबवून महिलेचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला। या थरारक मोहिमेत बाबा भाटिया, अजित जाधव, अमित जाधव, ऋषी जाधव, मुन्ना उतेकर, दादू बिरामणे, अनिकेत वाघदरे, सौरभ गोळे, संकेत सावंत, सौरभ सालेकर, सौरभ सोनवणे, शरद सावंत, अमित कोळी, सुजित कोळी, दीपक ओंबळे, अखिल शेटे, आशिष बिरामणे, बाबू वाघदरे, सोमनाथ वाघदरे, सोहम जंगम, संगीता कोळी यांनी जीव धोक्यात घालून मोलाचे योगदान दिले। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस, नगरसेवक कुमार शिंदे, तहसीलदार कपिल घोरपडे, स्वप्नील कदम तसेच कुंभरोशी व प्रतापगड परिसरातील युवक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। प्रशासनाने वाहन चालकांना आंबेनळी घाटात सतर्कतेने वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे।